आपण या क्षणाला पाहतोय, कारण सकाळपासूनच सगळ्यांना उत्सुकता होती की 288 जागांवरती नेमके कशा प्रकारचे निकाल समोर येतात, नगरपंचायत, नगर परिषदा यामध्ये कुठल्या पक्षांचं प्राबल्य सर्वाधिक राहील। मात्र अखेर गुलाल उधळला गेलेला आहे आणि गुलाल उधळल्यानंतर महायुतीने विजय प्राप्त करत महाराष्ट्रातल्या एकूण 288 जागांपैकी 75% जागांवरती आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। तर भाजपने 129 जागा पटकावल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अगदी काही क्षणांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। लोकशाही मराठीने देखील एक सर्वे केलेला होता। या सर्वेनुसार पाहायला गेलं तर सगळ्यात आधी भाजप हा राज्यातला या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये सर्वात एक नंबरचा पक्ष ठरेल हे भाकीत केलेलं होतं, ते अगदी तंतोतंत ठरलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना असणार आहे, तशाच प्रकारचे निकाल समोर आलेले आहेत। आणि तिसऱ्या स्थानावरती असतील अजितदादांची राष्ट्रवादी आणि तशाच प्रकारचे तंतोतंत निकाल लागल्यानंतर लोकशाहीचा हा सर्वे आणि त्यावरती राज्यातल्या जनतेचं शिक्कामोर्तबही पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे लागलेले निकाल हे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। आज दिवसभर लोकशाही मराठीची संपूर्ण टीम, फील्डवरती काम करणारे आमचे सर्व सहकारी मंडळी असतील किंवा बॅक स्टेज काम करत असलेले, बॅक कॅमेरा काम करत असलेली आमची संपूर्ण टीम ही सातत्याने सगळे निकाल सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी करते। गुलाल उधळल्यानंतर मात्र भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आलेला होता। शिवसेना मात्र कुठल्या प्रतीक्षेत आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्नच आहे आणि या क्षणाला उदय सामंत यांची प्रतिक्रिया येते, थेट आपण पाहूयात। निलेश राणेंचं मी शिंदे साहेबांच्या वतीने देखील, मी कोकणातला एक कार्यकर्ता म्हणून देखील आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने देखील कौतुक करतो। कारण त्यांनी ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये सगळ्या अडचणींवर मात करून त्यांचं मालवण ताब्यामध्ये ठेवलं आणि एवढंच नाही तर कणकवलीसारखी नगरपालिका ही आघाडीच्या खरं तर ताब्यामध्ये आणली। आघाडी बोलणं आता ते योग्य आहे, पण एक मात्र दुःख नक्कीच आहे जे निलेशजींनी सकाळी सांगितलं की शेवटी हा काय राजकीय पारंपरिक वाद कोणाचा नव्हता। आम्ही ज्यावेळी कणकवलीला गेलो होतो, मी देखील गेलो होतो, निलेशजी देखील गेले होते, तर आम्ही त्या आघाडीला पाठिंबा दिला होता म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो। परंतु नक्कीच तिथं मित्रपक्षाचा पराभव झाला याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे। परंतु तिथं काय कॉम्पिटिशन नितेशजी राणे आणि निलेशजी राणे असं नाही, शेवटी ते कुटुंब आहे। राजकारणामध्ये कदाचित ते स्वतंत्र लढले असतील, पण कुटुंब म्हणून राणे कुटुंब हे एक संघ आहे। परंतु त्या पैशांचं काय, जे पैसे मालवण नगर परिषदेमध्ये पकडले गेले निवडणुकीच्या वेळेस त्या संदर्भात निवडणूक आयोगाला देखील तक्रार केलेली होती, त्या पुढचा पाठपुरावा तुमच्या पक्षाकडनं केला जाणार आहे का? याच्यामध्ये निलेशजींनी स्वतः स्पष्ट भूमिका केलेली आहे की ज्या दिवशी निवडणुका संपल्या त्या दिवशी कटुता संपली, परंतु त्यांनी जे काही दावे केलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्याचा पाठपुरावा ते करणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह जो आहे तो वाढलेला आहे, स्ट्राईक रेट देखील चांगला आहे शिवसेनेचा। त्यामुळे पुन्हा एकदा जर का भविष्यात महायुती एकत्र लढते तर नाराजी नाट्य सामोरं जावं लागेल का शिवसेनेच्या नेत्यांना? तारेवरची कसरत होऊ शकते का जागा वाटपाच्या वेळेस? शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे, उत्साह जो आहे शिवसैनिकांमध्ये तो वाढलेला आहे, त्यामुळे जागा वाटपाच्या वेळेस जर का कमी जागा शिवसेनेच्या वाटेला आल्या तर मग नाराजी नाट्य कुठेतरी रंगू शकतं का शिवसेनेमध्ये, किंवा मग तारेवरची कसरत होईल? नाही, मला असं वाटतं की जर तरवर आज चर्चा करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। ज्या पद्धतीनं आमचे 70, 72, 75 नगराध्यक्ष हे निवडून आले, काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो, त्याची संख्या देखील आमच्या सचिव महोदयांकडे आहे, काही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, काही ठिकाणी आमचे अपक्ष लढले, अशी सगळी संख्या जर बघितली तर आमची 75 पर्यंत जाते, बरोबर आहे की? त्याच्यामुळे 75 हा आकडा महाविकास आघाडीला असं वाटलं होतं का? महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आम्हाला कमी लेखत होती, एकनाथ शिंदे साहेबांना कमी लेखत होती, आज महाराष्ट्रानं सिद्ध केलं की नागरी भागांमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वर्चस्व आहे। याचा अर्थ ज्या जागा वाटपामध्ये काय आता घडामोडी होणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी आमची ताकद वाढली म्हणून वाद घालणार आहोत किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये ताकद वाढली म्हणून वाद घालणार आहोत, अशातला भाग नाही। सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की महानगरपालिका प्रत्येकाला पाठीपुढे करावं लागेल, भाजपाला देखील पाठीपुढे करावं लागेल, आम्हाला देखील पाठीपुढे करावं लागेल। आम्ही महायुतीनं लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर बसवणार आहोत। परंतु आता 50 जागांवरती तुम्ही आणि शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर होता, तुमचा परफॉर्मन्स
जरी भाजप समोर चांगला असला तरी लढत खरी ही विरोधकांमध्ये झालेलीच नाहीये. लढत ही सत्ताधाऱ्यांमध्ये दोन पक्षांमध्ये झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. पण ही मैत्रीत कुस्ती होणार का? कारण की ज्या पद्धतीने एका जिल्ह्याचा क्रायटेरिया आपण सगळ्या जिल्ह्यांना लावूया नको. सिंधुदुर्गमधले संदर्भ वेगळे आहेत, सिंधुदुर्गमधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. परंतु असं तुम्हाला कुठं जाणवलं का की मैत्रीपूर्ण लढतीची कुस्ती झाली? कुठंच झाली नाही. ज्या दिवशी सिंधुदुर्गामध्ये निवडणूक लढली त्यावेळी निलेशजींनी मनाचा मोठेपणा दाखवून आणि नितेशजींनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं की आमचा वाद हा राजकीय निवडणुकीपुरता होता, आमच्यातली कटुता संपली. त्याच्यामुळे कुस्ती कुठंच झाली नाही. परंतु आता देखील तुमचा जल्लोष ज्यावेळेस बाहेर सुरू होता त्यावेळेस नितेश राणे स्वतः सरकारी बंगल्यावरती आलेले, त्यावेळेस ते माध्यमांवरती रागावलेल्याच्या भूमिकेत परिस्थितीमध्ये होते. हा निवडणुकीच्या निकालाचा त्यांचा रंग आहे का? ते का रागावले याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो? म्हणजे उद्या कोण हसला तो का हसला, एखादा रडला तो का रडला, एखादा चिडला तो का चिडला, याचं उत्तर मी कशासाठी देऊ? ते का चिडले हा प्रश्न त्यांना उद्या विचारा ना, आज कशाला विचारा? चंद्रकांत खैरे बोलतायत की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःकडे एकही खातं नाही ठेवलं, सगळे खाते शिंदेकडे दिले आणि त्यांनी त्याच्यातनं पैसा जमा केला आणि आता तर उदय सामंत यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण पाहिली. शिंदे सेनेनं कशा प्रकारे त्या ठिकाणी यश मिळवलंय हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.